मन जाय माझी त्या त्या स्थळी निजरूप तुझी मी ठेवेतो मस्तकाच्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही ज्या संगतीने विराग दहाला मनोदरी चाड जड भास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकाला सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सांडारे कल्पना नका अडरा ना जाऊ झनी झनी जाल कोठी बुडवाल हित विचारी मनात अपुरिया प्राप्त प्रसंगी आपल्या समोर उपस्थित केलेला अभंग संत हृदय सम्राट वरकरी संप्रदायाच्या कलस्थानी शोभणारे देहू निवासी श्रीमंत संत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्री तुकोबरा यांचा चार चरणाचा मानवी देहाला आलेल्या प्रत्येक दिवाला उपदेश करणारा असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। जगद्गुरु श्री संत तुकोबरा या ठिकाणी या अभंगामध्ये मानवी देहात आल्याच्या नंतर ज्या गोष्टीचा संशोधन शोध करायचा असतो, जी गोष्ट आहे ती ओळखून घ्यायची असते आणि तिला प्रतिबंध असलेली जी कल्पना आहे ती कल्पना बाजूला सारून त्या वस्तूशी एकरूप व्हायचं आहे, नव्हे नव्हे वस्तुरूप व्हायचं आहे अशा अनुषंगाने तुकोबरा या अभंगात उपदेश करतात की बाबांनो, त्या वस्तूला तुम्ही ओळखा, आहे त्या कल्पना बाजूला सांडा आणि हे करत असताना उगाच आड रानाला तुम्ही जाऊ नका। आड रानाला जर जाल तर आपलं हित या नरदेहात आल्याच्या नंतर माणसाला प्राप्त करायचं असतं, साधायचं असतं, ते साधलं जाणार नाही। म्हणून प्रत्येकाने आपलं जे हित आहे, आत्महित ज्याला म्हटलं जातं, ते आपलं हित आपण साधून घ्यावं आणि ते हित साधून घेतलं म्हणजे नक्कीच आपल्याला आत्मसुख त्या ठिकाणी प्राप्त होईल। आत्मसुख भोगण्याकरता त्या ठिकाणी आपण तयार असू। म्हणून तुकोबरा म्हणतात की आत्मसुख घ्या आणि आत्मसुख घेत असताना त्या आत्मस्वरूपामध्येच तुम्ही विलीन व्हा, त्या स्वरूपाशी एकरूप व्हा। असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आज या ठिकाणी ज्या निमित्तानं सर्व आपण जमलो आहोत ते मौजे झुलेगाव, तसंच मौजे भोकरगाव आणि या ठिकाणी असलेल्या या काकडे वस्तीवरती गंगा भागीरथी जिजाबाई रघुनाथ पाटील काकडे यांच्या दसऱ्या विधीच्या निमित्तानं सर्व आपण या ठिकाणी जमलो आहोत। त्यांना या इहलोकाची यात्रा संपूर्ण 10 दिवस आज पूर्ण झाले। त्यांच्या दसऱ्या विधीच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। त्यांच्या पाठीमागे असलेला शोकाकुल परिवार, त्यांचे सुपुत्र हरिभक्तीपरायण दादाभाऊ रघुनाथ पाटील काकडे, त्यांच्या 3 सुकन्या आहेत, गंगा भागीरथी वत्सलाबाई धोंडीराम बाळगर, त्याचप्रमाणे कांताबाई दगडू पाटील आव्हाळे आणि त्याचप्रमाणे ताराबाई प्रभाकर पाटील सातपुते, तसे सर्व काकडे परिवार आणि या काकडे परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्याकरता आलेले आप्तेष्ट हितचिंतक मंडळी, समस्त भोकरगावकर ग्रामस्थ मंडळी,
समस्त झोलेगावकर ग्रामस्थ मंडळी आणि पंचक्रोशीतून आलेले सर्व, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपली जी प्राप्त वेळ आहे त्या प्राप्त वेळेमध्ये अभंगाचा भाव बघण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठल कार्यक्रमाकरता आवर्जून असे उपस्थित असणारे हरिभक्तीपरायण सर्व गुणीजन मंडळी, त्यामध्ये हरिभक्तीपरायण ज्यांच्यात उत्कृष्ट अशी मृदंगाची साथ आपल्याला लाभते आहे, ते आपल्या परिसराचं वैभव. पण हल्ली जंगली महाराज आश्रम कोपरगाव या ठिकाणी ते ड्युटी करत आहेत, तरी सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी हजर झाले हरिभक्तीपरायण गणेश महाराज जाधव. त्याचप्रमाणे आपल्या परिसराचं वैभव हरिभक्तीपरायण जेव्हा हात मारले तेव्हा हो देणारे असे असलेले गायन सम्राट भागवताच्या संपूर्ण निघून गेला. त्या जीवात्म्याच्या नावाने आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे दानविधी करत असतो. असे दान या ठिकाणी ठेवलेले काय काय दान असतात आपण नेहमी ऐकत असतो, त्याच्यामुळे त्याच्यात जास्त काही मी विस्तारतात जात नाही. मातोश्री आई असेल, वडील असेल, अख्ख्या हयातीमध्ये ज्यांनी आपल्यावरती उपकार केले, लहानचे मोठं आपल्याला केलं, आयुष्याची शिदोरी बांधून आपल्यापर्यंत दिली की आपल्याला आयुष्यभर कुठेही कमी पडणार नाही, कुठेही दुःख सहन करावं लागू नये, कोणापुढेही हात पसरावा लागू नये, अशी शिदोरी बांधून आई वडील आपल्या बरोबर देत असतात. आणि म्हणून आहे तोपर्यंत त्यांची सेवा गेल्याच्या नंतर त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता काही विधी शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे. शास्त्रविधी जरी मानत नसाल तरी सुद्धा ज्याने उपकार केले त्या उपकारातून उतराई होण्याकरता कृतज्ञता म्हणून का होईना पण हा कार्यक्रम आपल्याला करावा लागत असतो. विठ्ठल विठ्ठल. आई वडिलांनी काय उपकार आपल्यावर केले ही सर्वांना जाणीव असते, म्हणून काही जास्त विस्तारात सांगण्यामध्ये, कारण असं कोणीच नाही की त्याला आई वडिलांनी केलेले उपकार आठवत नाही. कमीत कमी त्यांचे आठवत नसतील, पण तो ज्या वेळेस त्याला मुलं झाले त्यावेळेस आपण मुलं करताना काय काय कर्तव्य करतो हे तरी कमीत कमी माणसाला आठवत असतं. काय काय कष्ट त्या आईला आणि वडिलाला करावे लागत असतात. त्यापैकी जे कष्ट आपल्याला ज्ञात नाही किंवा जे ऋण आपल्याला ज्ञात नाही, ते ऋण थोडक्यामध्ये आईचं ऋण आपल्यावर काय आहे तर थोडक्यामध्ये त्याचा आपण विचार करणार आहोत की जी आई, जी माता अपत्याला जन्म देत असताना, जन्म देण्याच्या अगोदर सुद्धा तिनं आपल्याला दान दिलेलं असतं. आणि ते दान केवळ माताच देऊ शकते, आईच देऊ शकते, त्या व्यतिरिक्त या जगामध्ये दुसरं तिसरं कोणीही देत नाही. प्रथमतः त्या आईनं या जीवाला जागा दिली. एखादा प्रसंग आहे, आपण रस्त्याने चाललो आहोत, आकाशामध्ये खूप ढग दाखवून आलेले आहेत, वारा सुटलेला आहे आणि आपल्याला तिथून पुढे आता जाता येत नाही, थोड्या वेळामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आजूबाजूला बघितलं, थोड्या वेळामध्ये एक वस्ती कडाला दिसली रस्त्याच्या, आणि दिसल्याच्या नंतर असं वाटलं त्या वस्तीचा आपण आश्रय घ्यावा, कारण आता पाऊस भरता जास्त येणार आहे, वादळ आहे, म्हणून त्या वस्तीचा आश्रय घेतला. आश्रय घेतल्याच्या नंतर माणसं सद्ग्रस्त होते, त्यांनी लगेच आत बोलवलं, गाडी त्या ठिकाणी शेडमध्ये लावली. आत बोलायलाच्या नंतर बसायला आसन टाकलं, अगदी गरम गरम असा चहा दिला आणि ते वादळ जाईपर्यंत 1.5 घंटा त्या वस्तीवरती आपण बसलो समजा. तर कितीही दिवस झाले तरी आपल्याला ती गोष्ट आठवते आणि आपण त्या माणसाला धन्यवाद अंतःकरणामधून देत असतो. नवी नवी वेळ आली तरी आपण 4 चौघामध्ये सांगत असतो की असा असा प्रसंग माझ्यावर आला, आणि त्यावेळेस अशा प्रसंगाच्या वेळेला त्या कडाला असलेल्या वस्तीवरल्या सद्ग्रस्तांना मला जागा दिली. हे त्याचे उपकार आपण आठवत असतो आणि लोकांनाही सांगत असतो. आता थोड्या वेळेकरता त्यानं जागा दिली तरी सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याबद्दल कृतज्ञता आहे. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस आपल्याला त्या उदरामध्ये जागा दिली, त्या आईचे किती उपकार आहे. म्हणून आईनं आपल्याला प्रथमतः जागा दिली. दुसरं, आईनं या देहामध्ये असलेले जे हाडं आहेत ते हाडं आपल्याला आईनं दिलेले आहेत की जे दूध पिऊन ह्या हाडामध्ये असलेला कॅल्शियम, त्याला विज्ञानाच्या भाषेत म्हणतात, तो मजबूत झाला. आणि ते हाडं आईनं दिलेले असल्यामुळं
मातीमध्ये जरी टाकले तर हजारो वर्ष आपण बघितलं तरी मातीत ते हाडं तसे न तसे निघतात. कारण काय की ते मातेनं दिलेलं आहे. त्याची माती सुद्धा करू शकत नाही असे ते आईनं दिलेले हाडं आहे. म्हणजे दुसरे आईचे उपकार आहे, तिनं आपल्याला हाडं दिले. तिसरे उपकार आहेत आईचे की तिनं आपल्याला रक्त दिलं. बघा तुम्ही भगवान परमात्म्याची ईश्वराची किमया की आईच्या उदरात असताना त्या जीवाचा रक्तगट कुठलाही असो आणि आईचा रक्तगट कुठलाही असो तरी सुद्धा त्या अर्भकाला त्या आईचा रक्त चालतो. असं विज्ञानानं कुठं अजून श्रेष्ठ म्हणजे केलं का, असं संशोधन केलं का कुठलाही रक्तगट कोणालाही देतलं तर चालेल, परंतु आईचा रक्तगट कुठलाही जरी असला आणि त्या लेकराचा रक्तगट कुठलाही असतं तरी आईचं रक्त त्या मुलाला 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी चालतं. म्हणून आईनं आपल्याला रक्तदान दिलं. आणि शेवटची गोष्ट, आईनं आपल्याला श्वास दिला. आपण मागच्या काळात बघितलं, ऑक्सिजन जर कमी पडत असेल आणि ऑक्सिजनचं सिलेंडर आपल्याला घ्यावं लागत असेल तर 10-10 हजारापर्यंत एक सिलेंडर आपण घेतलं. त्या आईनं 9 महिने 9 दिवस तो ऑक्सिजन, तो श्वास आपल्याला दिला. तर एका फुफ्फुसानं तो जीव तो श्वास घेत असतो. आणि ज्या वेळेस तो जन्माला आला त्यावेळेस मग त्याचं उजवं फुफ्फुस चालू होतं. म्हणून ते मूल रडेपर्यंत, त्याचं फुफ्फुस चालू होईपर्यंत आईची नाळ त्या ठिकाणी कापली जात नाही. त्या अगोदर जर नाळ कापली तर ते अर्भक त्या ठिकाणी वाचू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी आईनं श्वास दिला. उजवं फुफ्फुस बाहेर आल्याच्या नंतर चालू झालं, त्यावेळेस आपला आणि आईचा संबंध त्या ठिकाणी संपला. म्हणजे आईनं श्वास दिला. अशा आईचे उपकार गर्भामध्ये असतानाच आपल्यावर इतके झाले आणि जन्माला आल्यानंतर आपल्याला सर्वांना श्रुत आहे विठ्ठल विठ्ठल. अशा आईचे उपकार आपल्यावरती आहेत. म्हणून उपकारातून उतराई होण्याकरता आहे तोपर्यंत त्यांचं त्या ठिकाणी जीव लावणं. ज्या मातोश्री आपल्यातून निघून गेल्या त्यांचं जीवन आपण जर बघितलं, जास्त विस्तारात मी सांगणार नाही, परंतु जीवन बघितलं तर सत्यवादी, स्पष्ट वक्तेपणा, कोणाला राग आला तरी चालेल, आपलं आहे त्याला आपलं म्हणायचं, दुसऱ्याच्याला कधीच आपलं म्हणायचं नाही, आपलं आहे त्या करताना झगडा करायची वेळ आली तरी चालेल, असं स्पष्ट वक्तेपणा, सत्य वागणं. आणि म्हणून त्या मातोश्रीचा अंतकाल जो आहे, ज्या करताना आयुष्यभर आपण प्रयत्न करत असतो की आपला अंतकाळ सुखाचा गेला पाहिजे. एक सुभाषित आहे, अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम. म्हणजे मरण येत असताना कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी कष्ट होऊ नये, बिगर कष्टाचं असं सहज मरण यावं. माऊलीच्याच भाषेत सांगायचं झालं तर झाकलिया घटीचा दिवा नेनीचे काय झाला केदवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. एखादा दिवा लावलेला आहे, एखाद्या पाठीखाली आपण झाकलेला आहे, घटाखाली झाकलेला आहे, केव्हा विजला सांगता येत नाही. असं ज्याचा शेवटचा अंतकाळ असतो त्याला अनायासेन मरण म्हणतात. कुठल्याही प्रकारच्या जीवनामध्ये यातना होऊ नये मरणाच्या वेळेला, ही प्रत्येकाची इच्छा असते. आणि विना दैन्येन जीवनम, की जीवन जगत असताना कमीत कमी अन्न वस्त्र निवारा या करताना आयुष्यभर कोणाकडे तरी आपल्याला हात पसरावा लागू नये. या दोन गोष्टी जीवनामध्ये खूप महत्वाच्या असत्या आणि त्या दोनही गोष्टी त्या माता माऊलीच्या जीवनामध्ये झाल्या. आहे तोपर्यंत कोणाकडे कधी हात पसरण्याची वेळ त्यांना आली नाही, त्यांच्या मुलांनाही आली नाही, कोणालाच आली नाही. आणि जात असताना सहज बोलता बोलता चहा घेतल्याच्या नंतर कोणालाही काही न कळता अनायासेन मरणम ही व्याख्या त्यांनी साध्य केलेली आहे. म्हणजे इतकं सुंदर असं त्यांचं मरण झालं, म्हणजे कुठल्याही प्रकारची यातना नाही. याच करताना आयुष्यभर अट्टहास करायचा असतो की जीवन कसंही असलं तरी मरण आपलं सुखाचं व्हावं. मरणाचा विचार करण्याकरता साधू संतांनी परमार्थ आपल्याला सांगितला. म्हणून माता माऊलीचा शेवटचा काळ खूप अगदी सुखकर गेला. आणि त्याचं कारणही असं आहे, त्यांनी आयुष्यामध्ये सत्य वागल्या, नीतीनं वागल्या आणि त्यांच्या पोटी असलेले जे सुसंस्कृत त्यांची संतती आहे त्यांनी सुद्धा पारमार्थिक जीवनामध्ये
आपली जी वाटचाल आहे ती व्यवस्थितरित्या चालू आहे. कुठेही असेल अन्नदान कुठल्याही ठिकाणी कधीच मागं बघायचं नाही. अन्नदान सेवा असेल, पारमार्थिक सेवा कुठल्याही प्रकारची असते तर ते रात्रंदिवस त्या पारमार्थिक सेवेमध्ये असतात. त्या पारमार्थिक सेवेचं हे फळ असतं. कारण पूर्वज स्वर्गामध्ये जरी असले तरी ते इच्छा करत असतात, वाट पाहत असतात. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज वंशी भक्तराज व्हावा कोणी. आपल्या वंशामध्ये एखादा कोणीतरी भक्तराज व्हावा की जेणेकरून सर्व पूर्वजाचा उद्धार होईल. म्हणून या माता माऊलीनं एक सुपुत्र या ठिकाणी समाजाला दिले की पारमार्थिक कार्यामध्ये कुठेही ते अग्रेसर असतात. दान देण्याच्या बाबतीमध्ये कधीही ते मागं पाहत नाही. आणि अखंड नामस्मरण, ज्या ठिकाणी अखंड नामधारक असतात, ज्या घरामध्ये नामधारक आहे असं सांगितलं जातं. यमराजाला सुद्धा भगवान परमात्म्याने सांगितलं की जिथं नामधारक असेल त्याच्या शिवावर सुद्धा जाऊ नये, गावावर सुद्धा जाऊ नये. जाऊ नका तया गावा नामधारकाचे शिवा सुदर्शन यावा घरते घरटे फिरे भोवती. ते सुदर्शन चक्र त्या नामधारकाच्या गावाच्या शिवावरती फिरत असतं. म्हणून असे असलेले नामधारक ज्या घरामध्ये आहेत त्या घरामध्ये काळाची येण्याची सत्ताच नाही. म्हणून काळ त्या ठिकाणी येऊ शकत नाही. भगवान परमात्म्याचे दूत येतात आणि त्या लोकांचा असलेला शेवटचा अंतकाळ माता माऊलीचा असेल, पित्याचा असेल, तो व्यवस्थित होत असतो. असे बरेचसे उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर घडलेले आहे. म्हणून अंतकाळ हा सुखाचा व्हावा असो. अभंग तुकोबरायाचा आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी या समाजाला 4 कोटीपेक्षा जास्त अभंग दिले. 4 कोटी अभंग दिल्याच्या नंतर तुकोबराय आपल्या वेळेनुसार आपलं अवतार कार्य संपलं आणि तुकोबराय सदेह वैकुंठाला गेले. तिथे गेल्याच्या नंतर तुकोबरायाने परत आपल्या गाथ्याचा सर्व मागोवा घेतला. बऱ्याचशा गोष्टी या समाजाकरता आपण सांगितलेल्या आहे. कारण समाजाचं उत्थान व्हावं, समाजाचा उद्धार व्हावं असं जर वाटत असेल तर समाजाचं आधी आंतरिक त्या ठिकाणी उत्थान झालं पाहिजे. अंतःकरण त्याचं निर्मळ झालं पाहिजे. त्यावेळेस सुसंस्कृत समाज या ठिकाणी घडत असतो. आज आपण बघितलं तर समाजाची दिशा ही भरकटलेली आहे. भ्रष्टाचार, अनाचार, व्याभिचार या गोष्टी समाजामध्ये वाढत चाललेल्या आहेत आणि त्यामुळं अंतःकरण हे दूषित होत चाललं. आणि हे अंतःकरण सुसंस्कृत व्हावं, शुद्ध व्हावं असं वाटत असेल तर संत वाङ्मयाशिवाय त्या ठिकाणी आपल्याला पर्याय नाही. म्हणून सुसंस्कृत समाज जर घडवायचा असेल, सुसंस्कृत पिढी आपल्याला घडवायची असेल तर संत विचार या ठिकाणी रुजवणं आणि अंतःकरणामध्ये नीतिमूल्याची जोपासना करण्याकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत की जेणेकरून हे अंतःकरण अगदी निर्मळ होईल. आणि कुठलीही गोष्ट करत असताना अंतःकरण त्याला आतून सांगे की बाबा ही गोष्ट चांगली आहे, ही केली तरी चालेल, आणि ही गोष्ट वाईट आहे, ही कधीच करू नको. नक्की सुसंस्कृत समाज जन्माला येतो, घडतो आणि पर्यायानं राष्ट्राचा विकास होतो. अशा अनुषंगाने संतांचे हे प्रयत्न असतात की या समाजाचा मेंदू, या समाजाचे विचार हे सद्विचार झाले पाहिजे, चांगले विचार या समाजामध्ये रुजले पाहिजे. आणि या करताना विचार सांगत असताना तो प्रत्येक मनुष्य अंतःकरणापासून बदलला पाहिजे. अशा अनुषंगाने संत प्रयत्न करतात. तुकोबरायाने हे विचार केला की आपण 4 कोटी अभंग या समाजाला दिले. 4 कोटीपैकी आज 4000 काही अभंग आहेत, काही ठिकाणी 4500 आहेत. काय झालं बाकीचं त्याचा आपल्याला विचार करायचा नाही. परंतु जे वाङ्मय संतांनी आपल्याला दिलं, तुकोबरायाने विचार केला, आपण दिलं. परंतु बोलत असताना आपण जे ज्ञान सांगितलं ते काहीसं आपण गुह्य सांगितलं. प्रकट जरी केलं असलं तरी ते गुह्य रूपानंच प्रगट केलेलं आहे. कारण संतांची ती भाषा आहे. संताशी भाषा बोलत असताना ते गुह्यच बोलत असतात. म्हणून असं संतांचं बरंचसं वाङ्मय जर आपण बघितलं ना तर ते सहजासहजी वाचल्याच्या बरोबर आपल्या लक्षात येत नाही. मुंगी उलाडी आकाशी तिने गिळिले सूर्याशी, थोर नवलाव झाला वांजे पुत्र प्रसवला, विंचू पाताळाशी दाय शेष माथा वंदी पाय. ह्या ऐकताना आपल्याला जरी बरं वाटत असलं परंतु याचा अर्थ लगेच आपल्याला कळतो असं नाही. असे बरेचसे गुह्य जो मुख्य उपदेश आहे तो गुह्य रूपानं या ठिकाणी सांगितला
असा लगेच प्रकट तो करता आला नाही, कारण संताचा दंडक आहे, नियम आहे, गुह्य करू नये प्रकट. आधीचे जन हे उद्धट गुह्य करू नये प्रकट. काय होईल? मोडतील संताच्या वाटा संत जन कोपतील. आपण जास्तच प्रगट करण्याचा प्रयत्न केला तर संत आपल्यावर कोपत असतात. आणि म्हणून संताचं वाङ्मय आपण कितीही बघा, सहजासहजी चांगल्याही माणसाला लवकर ते कळत नाही. ज्यावेळेस त्याच्यावरती संत कृपा होईल त्यावेळेस मग, किंवा ग्रंथ कृपा होईल त्यावेळेस त्या वाङ्मयाचा आपल्याला भाव नक्कीच लक्षात येईल. परंतु तोपर्यंत तो भाव जसा आहे तसा गुह्यच आहे. आणि म्हणून तुकोबरायाने विचार केला, आपण 4000 आपण अभंग जरी आज असले तर ते सरळ सरळ आपल्याला कळत नाही. म्हणून तुकोबरायाने पुन्हा 12 अभंग टाळ आणि कंथा पुन्हा आपल्याला स्वर्गामधून पाठवून दिली. स्पेशल असं 12 अभंगाचं पुस्तक आहे. त्या 12 अभंगापैकी हा तुकोबरायाचा त्या 12 अभंगापैकी 7 नंबरचा अभंग आहे की त्या 12 अभंगामध्ये तुकोबरायाने या नरदेहाला आलेल्या प्रत्येकाला मोकळं मोकळं सांगितलं. काहीच गुह्य या ठिकाणी ठेवलं नाही की या नरदेहाला आल्याच्या नंतर मोकळं मोकळं सांगून दिलं की बाबांना तुम्ही या नरदेहाला आले ना, तर या नरदेहाला आल्याच्या नंतर काय विचार करायचा हे स्पष्ट सांगितलं. त्या करताना पुन्हा हे 12 अभंग पाठवले. त्यापैकी हा 7 नंबरचा अभंग आहे. तुकोबराया या ठिकाणी म्हणतात, बाबांनो या ठिकाणी तुम्ही नरदेहाला आले ना, तर नरदेहाला आल्याच्या नंतर त्या वस्तूची तुम्ही ओळख करून घ्या. आता वस्तू हा शब्द वापरला. वस्तू आपण हा शब्द फक्त निर्जीव गोष्टीला वापरतो, परंतु संत वाङ्मय आपण जर बघितलं तर संत वाङ्मयामध्ये वस्तू हा शब्द प्रत्यक्ष चैतन्य शक्ती जी आहे, तिला कोणी निसर्ग म्हणतं, तिला कोणी ईश्वर म्हणतं, तिला कोणी चैतन्य शक्ती म्हणतं, की ज्या शक्तीच्या जोरावरती हा संपूर्ण निसर्गाचं संतुलन चाललेलं आहे. नवग्रह आपल्या आपल्या जागेवरती स्थिर आहे. हवा पाणी सर्व गोष्टी, सूर्य उगवतो सूर्य मावळतो, या सर्व ज्या गोष्टी आहेत ज्या शक्तीमुळे नियंत्रित होतात तिला कोणी निसर्ग म्हणत असेल, आध्यात्मिक धार्मिक लोक असेल त्याला देव म्हणत असेल, परंतु ही चैतन्य शक्ती जी आहे तिला वस्तू असं म्हटलेलं आहे. ज्ञानोबराने तिची व्याख्या करता असताना सांगितलं की वस्तू म्हणजे नेमकं काय? सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, जी बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तू गाणी. सर्वांच्या हृदयामध्ये मीच जे स्फुरण चाललेलं आहे ते मीच स्फुरण म्हणजेच त्याला वस्तू असं म्हणतात, अशी व्याख्या माऊली ज्ञानोबराने केली. आणि म्हणून ही वस्तू म्हणजे आत्मवस्तू. या ठिकाणी हा देह ज्या शक्तीमुळे चलनवलन करतो, चालतो आहे, चाले हे शरीर कोणाची सत्ता, ती सत्ता जी चैतन्य शक्ती आहे तिला वस्तू असं म्हटलं. ती प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान आहे. आणि मग अशी असलेली वस्तू, ती वस्तू आपण ओळखा असं म्हटलं. आता ओळखी केव्हा म्हणतात? तर ओळखी असं नवीन ठिकाणी म्हटलं जात नाही. आपण एका ठिकाणी नवीन गेलो त्या माणसाला गेल्या गेल्या म्हटलं मला ओळखलं का, तर असं चालत नाही. आपण कधीतरी त्यांना बघितलेलं असावं, त्यांनी आपल्याला कधी बघितलेला असावा, आपला संवाद झालेला असावा, आणि मगच आपल्याला म्हणता येतं. नवीन माणसाला भेटल्या भेटल्या मला ओळखलं का असं म्हणता येते ना, असं जो म्हणत असेल ना तर मग त्याच्या बुद्धीचा त्या ठिकाणी तो दोष आहे. म्हणून नवीन माणसाला आपण ओळखलं का असं म्हणत नाही. मग या ठिकाणी ओळखा म्हणून सांगितलं, त्या अर्थी आपल्या आणि त्या वस्तूची पूर्वीही गाठ झाली असावी. कारण पूर्वीच्याही काळात, मागच्याही जन्मामध्ये ती वस्तू बरोबरच होती. म्हणजे आत्मशक्ती ही बरोबरच असते. आणि ही आत्मशक्ती, आत्मवस्तू हिला ओळखण्याकरता सर्व संतांचा अट्टहास आहे. संत श्रेष्ठ नामदेव महाराज सुद्धा म्हणतात की याची देही ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका. म्हणून अशी असलेली आत्मवस्तू हिला वस्तू असं म्हटलेलं आहे. आणि ही वस्तू ओळखण्याकरता संतांनी अट्टहास केला की त्या आत्मवस्तूची जर ओळख आपल्याला झाली, नरदेहाला आलेल्या प्रत्येकाला झाली, तर त्याच्याजवळ असलेल्या ज्या कल्पना आहे त्या कल्पना नक्कीच त्याचं निरसन होतं. कारण काय? कल्पना सांडण्याचं काय या ठिकाणी सांगितलं, तर कल्पना याच मुळात जन्माला कारणीभूत आहे. नव्हे ती चैतन्य शक्ती, तिला आत्मा असं म्हणतात, तेही चैतन्य शक्ती आत्मा असं म्हणतात, तरी सुद्धा मुक्त असलेला तो आत्मा कल्पना शक्तीमुळे त्याला जीवत्व दशा प्राप्त झाली. कल्पना अविद्या तेने झाला जीव. कशामुळे जीवत्व दशा आली?
कल्पनेमुळे नाविकेमुळे त्याला जीवत्व दशा आली. म्हणून असलेली ती कल्पना, ही कल्पना आपण बाजूला सारायची. कल्पनेमुळे जीवत्व दशा आली. कल्पना कल्पना म्हणजे तरी काय? जे मन आहे त्यालाच कल्पना अशी संज्ञा आहे. वाया कल्पना हे नाव, वाया मन हे नाव. एरवी कल्पनाची सावेव. आपण त्याला मन जरी नाव देत असलो तर ती कल्पनाच आहे. आणि मन ही कल्पना माणसाला अधपतनाला किंवा माणसाला उत्थानाला कारणीभूत आहे. आणि म्हणून त्या मनाला, त्या कल्पनेला बाजूला टाकायचं सांगितलं. कारण कल्पनेमुळे जीवत्व दशा आहे. कल्पना बाजूला टाकली. ती कल्पना कशामुळे आहे? ती कल्पना बाजूला का जात नाही? तर त्याला कारण आहे, आडरानाला हे जग चाललेलं आहे. आता आडरान म्हणजे नेमकं काय? आडरान म्हणजे असं काट्याकुपट्याचं रान का? तर शास्त्रीय संतांच्या भाषेत आडरान म्हणजे काय? तर विषयाच्या रानामध्ये जे जे जातात त्याला आडरान असं म्हटलेलं आहे. झाडू संतांचे मार्ग, आडरानी भरले जग. हे जग आडरानामध्ये भरलेलं आहे. म्हणजे काय? की जो मार्ग या जीवाचा आहे तो मार्ग सोडून हा जीव विषयाच्या रानामध्ये पळतोय. आणि विषयाच्या रानात पळत असल्यामुळे त्या विषयामध्ये तो सुख शोधतो आहे. आणि विषयामध्ये सुख कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तर विषयामध्ये मुळातच सुख नाही. विषयी सुख आहे हे बोलणे सारखेच नव्हे. का विद्युत पुरणे न पाहे जगा माझी. जसं वीज चमकली, त्या विजेच्या प्रकाशामध्ये जगात आपण काहीतरी शोधू शकतो का? नाही शोधू शकत. तसं हे सुख आहे. विषयामध्ये म्हणजे सुख नाही. आणि आपण विषयामध्ये सुख शोधतो. विषयामध्येच हा जीव रममान झाला म्हणजे याचा अर्थ तो आडरानानं चालला. मग विषय किती आहेत? तर विषय 5 आहेत. शब्द विषय, स्पर्श विषय, रस विषय, रूप आणि गंध विषय. अशा या विषयाच्या रानामध्ये तो गुंतलेला असतो. स्पर्श विषयामध्ये काही जण गुंततात, शब्द विषयामध्ये काही जण गुंततात. कसे गुंततात? त्याला शास्त्रानं संतांनी उदाहरणं दिले. शब्द विषयामध्ये हरिण गुंतलेला आहे. त्याचा सुंदर अशी बासरी तो पारधी वाजवतो आणि त्या बासरीच्या आवाजाला भुलून, त्या शब्दाला भुलून तो हरिण त्या ठिकाणी मृग त्याच्या जवळ जवळ जातो. आणि जवळच्या टप्प्यात आल्याच्या नंतर हरिण त्याचा त्या म्हणजे तो पारधी त्याचा घात त्या ठिकाणी करतो. कशामुळे घात झाला? तर त्या शब्द विषयामुळे त्याचा घात झाला. स्पर्श विषय करता हत्तीचं उदाहरण दिलं. स्पर्श विषय हत्तीला आवडतो म्हणून तो हत्ती त्या ठिकाणी खोटी बनवलेला हत्तीकडे जातो आणि त्या ठिकाणी गड्डा असतो. काहीतरी टाकलेला असतो थोडं काढत. त्या ठिकाणी गेला तो हत्ती त्या गड्ड्यामध्ये पडतो. म्हणजे शब्द स्पर्श विषयानं हत्ती गेला. रूप विषयानं कोण गेला? रूप विषयानं असलेला पतंग. पतंग म्हणजे पूर्वीच्या काळात दिवे असायचे आणि त्या दिव्याला विझवण्याकरता जी पाकुळी असते ती त्या दिव्याला विझवते. कारण ते रूप त्या पाकुळीला त्या ठिकाणी आवडत असतं. म्हणजे तिला रूप विषय आवडतो. पतंगा दीपी आलिंगन, तर तेथे अचूक मरण. दीपाला त्यांना आलिंगनला त्याचं त्या ठिकाणी मरण असतं. तसं विषय आचरण आत्मघात. आत्मघाताला कारण काय आहे? तर विषयाचे आचरण आहे. म्हणून रूप विषयानं पतंग गेला. रस विषयानं कोण गेला? मासा गेला. मासा पकडणारे लोक असं हुक असतं, गळ म्हणतात त्याला आपल्या मराठी भाषेत. त्याला असा थोडासा आमिष लावलेला असतं. आमिषाचे विषय गळ गिळली मासा. तो गळ गिळतो, गिळल्याच्या नंतर ते आमिष थोडं असतं आणि तो काटा त्याच्या त्या ठिकाणी टाळूला लटकतो. तो मासा पकडला जातो. कशामुळे गेला? रस विषयामुळे गेला.
आमिषाच्या निमित्तानं त्याच्या आशेनं तो मासा गळ गिळतो आणि घसा फुटून त्या ठिकाणी त्याचं जीवन संपतं. कशामुळं? रसनेमुळं. रस या विषयामुळं माशाचा घात झाला आणि गंध विषयामुळं भुंग्याचा घात होतो. गंधा करताना सुगंधा करताना भुंगा कमळाच्या फुलामध्ये जातो आणि सायंकाळ झाल्याच्या नंतर कमळ ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस कमळामध्ये गुंतलेला भुंगा त्या ठिकाणी मरतो. तसंच पंचविषयाचे 5 प्राणी जरी सांगितले असले तरी पंचविषय हा मानवी देहाला आलेला प्रत्येक जीव भोगत असतो. मग कोणी कुठल्या विषयात, कोणी कुठल्या विषयात. या पंचविषयाला नाथबाबांनी येडका असं म्हटलेलं आहे. 5 तोंडाचा येडका. तो केवळ पंचानन येडका मदन. पंच आनन म्हणजे तोंड, पंच म्हणजे 5. 5 तोंडाचा येडका म्हणजे पंचविषय हे माणसाला गिळत असता. अनेक त्या ठिकाणी उदाहरणं दिले, मोठे मोठे उदाहरण दिले की अशा मोठ्या मोठ्याला सुद्धा या पंचविषयानं सोडलं नाही. म्हणून अशा या आड रानामध्ये तुम्ही जाऊ नका. नेमका काय करा तर वस्तू ओळखा. अभंगाचं बाबांनो, या नरदेहाला आले ना तर त्या ओळखोला वस्तूला तुम्ही ओळखा. ओळखा रे वस्तू, सांडा रे कल्पना, नका अडरा ना जाऊ धनी. म्हणून विषय आचरणामध्ये जाऊ नका. त्या वस्तूला तुम्ही ओळखा. कोणती वस्तू? तर ती आत्मवस्तू. व्याख्या माऊलीच्या शब्दामध्ये करून गेलो. मग आता ती वस्तू ओळखायची कशी? ती आत्मवस्तू ओळखल्याशिवाय तर नरदेहाचा उद्धारच नाही. मग तुम्ही काहीही पर्याय करा, कितीही मार्ग शोधा, त्या वस्तूची ओळख झाल्याशिवाय नरदेहाला आलेल्या जीवाचा उद्धार नाही. म्हणून ती वस्तू ओळखण्याची गेली पाहिजे. आता वस्तू ओळखायची कशी? वस्तू ओळखण्याकरता माऊली ज्ञानोबा सांगतात की ती आत्मवस्तू प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी मी असं स्फुरण चाललेलं आहे. परंतु कल्पनेमुळे ते मीच स्फुरण या जीवानं देहावरती लावलं. वास्तविक मीच स्फुरण जे आहे ते आत्मस्फुरण आहे, परंतु देहावर लावलं. देहाते म्हणे मी पुत्र दाराधन माझे, परी काळाचे खाजा ऐशे नेन तू गेला. काय झालं? ही वस्तू त्याच्या जवळच आहे, परंतु जवळ असलेली वस्तू त्याला सापडत नाही, तो शोधतो बाहेर. उदाहरणार्थ एखाद्या माणसाची, एखाद्या स्त्रीची सुई हरवली. कुठं हरवली? घरामध्ये हरवली. परंतु घरामध्ये हरवल्याच्या नंतर लाईट गेलेली आहे, उजाडा करता काही नाही. म्हणून ती म्हणायला लागली माझी सुई हरवली, माझी सुई हरवली. बाहेर आली तर मग लोक म्हणायला लागले हरवली तर उजाडामध्ये शोध चांगल्या. आणि मग ग्रामपंचायतीने लावलेल्या मरकुरीच्या उजाडामध्ये ती सुई शोधायला गेली. आता किती वेळेस ती मग त्या गल्लीमध्ये सुई शोधल्याच्या नंतर सापडेल? कारण ती गल्लीत हरवलीच नाही. ज्या ठिकाणी ती हरवली आहे त्या ठिकाणी शोधावं लागेल. तशी आत्मवस्तू ही आतमध्ये आहे, हृदयामध्ये आहे आणि शोधतो आपण बाहेर. किती दिवसानं सापडेल? किती वाऱ्या केल्या म्हणजे सापडेल? किती यात्रा, चारोधाम यात्रा केल्या म्हणजे सापडेल? कारण ती आत्मवस्तू जी आहे ती प्रत्येकाच्या हृदयात आहे. म्हणून हृदयामध्ये ती शोधण्याकरता ज्यांना ती सापडली आहे त्यांच्याकडे आपल्याला जावं लागेल. हरपले आपण ते पावे.
तै संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आपलं जे हरवलेलं आहे ते आपल्याला सापडायचं असेल तर संताला ती वस्तू सापडलेली आहे म्हणून संताकडे जावं लागेल. संताकडे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस नक्कीच ते आत्मवस्तू